आज दुधीची पौष्टिक भाजी करणार आहोत। त्यासाठी लागेल दुधी, मूग, कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो। कढईत तेल टाकून मोहरी आणि हिंग टाकायचं आहे आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे। जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता। मी कोथिंबीर टाकली आहे आणि मला तिखट नको आहे म्हणून मी मिरची नाही वापरली आहे। इथे धणे पावडर टाकायचे आणि हळद, किंचित मीठ, टोमॅटोला लागेल इतकं। नंतर आपण मीठ पुन्हा टाकणार आहोत। त्यानंतर दुधी टाकून परतून घ्यायचं। आता आपण मूग नाही टाकणार आहे, कारण मूग लवकर टाकला तर तो जास्त शिजून जातो, कारण दुधीला शिजायला वेळ लागतो। मुगाला शिजायला तेवढा फारसा वेळ लागत नाही। परतून घ्यायची आहे भाजी इथे आणि झाकण ठेवून त्याला वाफ येऊ द्यायची आहे। थोडं मीठ टाकून दुधीला लागेल इतकं। आधी आपण टोमॅटो पुरतं मीठ टाकलं होतं, आता दुधीचं मीठ टाकतो आणि मग थोड्या वेळाने याला वाफ आल्यावर आपण यामध्ये पाहून घेऊया दुधी हलका शिजला आहे की नाही। जर दुधी हलका शिजला असेल तर आपण इथे मूग टाकूया। थोडं पाणी टाकून मी शिजवून घेते अजून, कारण माझा दुधी शिजला नाही आहे। आता मूग टाकूया। मूग मी फक्त पाण्याने धुतला होता एकदा, भिजवून ठेवण्याची गरज नाही आहे। पुन्हा परतून घेऊया। अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केली तर छान मोकळी भाजी होते, नाहीतर त्याचा पचका होतो आणि वरणासारखं लागेल ते। आता मी शिजवून घेतलाय आणि मग यामध्ये आंब्याचा कूट टाकलाय माझी भाजी शिजल्यावर। आंब्याचा कूट, थोडं हळद, थोडंसं गूळ आणि अशा प्रकारे माझी भाजी तयार आहे। ती आपण लोणच्यासोबत, वरणासोबत खाऊ शकतो।